समित्या आणि पोर्टल्स हे बघतोय बघा. समित्या आणि पोर्टलवर कधीतरी एखाद्या वेळेस बघा 2017 मध्ये आणि 2018 मध्ये प्रश्न समित्या आणि पोर्टलवर विचारण्यात आलेले आहेत, पण जनरली कधी एखादा प्रश्न येत पण नाही. जसं 4 सप्टेंबर 2021च्या पेपरमध्ये बघा, म्हणजे कधी विचारतात कधी विचारत नाहीत, पण एखाद्या वेळेस आलं तर 3-3 प्रश्न येतात. तुम्ही 17, 18, 19चे पेपर बघितले असतील तर एका वर्षी तर डायरेक्ट 3 प्रश्न होते. चंद्रबाबू नायडू 2 समितीचं, बरोबर ना. मग तसा प्रश्न विचारतात, मग त्यावेळेस आपला प्रश्न चुकू नये. नॉर्मली कोणकोणत्या समित्या आहेत, केंद्र आणि राज्याच्या दोन्हीच्या आपण समित्या या ठिकाणी बघणार आहोत. तर समित्या असतील आणि पोर्टल असतील, त्या रिलेटेड काय प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण निश्चिंत बघणार आहोत. तर बघा आता दत्तात्रय भरणे समिती कायसाठी आहे बघा. दत्तात्रय भरणे समिती काय, समितीचा अध्यक्ष कोण आहे विचारतात, किंवा ती कशासाठी संबंधित आहे असं विचारतात. आणि पोर्टल आपण समोर बघू, आता समित्या बघू. बघा दत्तात्रय भरणे मामा भरणे समिती बघा काय, विधानसभेच्या 16 सदस्यांची ही विधिमंडळ समिती आहे. ही समिती 4 महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करणार आहे. हे वनराज्यमंत्री आहेत. कोण, दत्तात्रय भरणे हे काय वनराज्यमंत्री आहेत. मग जी 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे, त्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी बघा, 33 कोटी वृक्ष लागवडीचा विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी म्हणजे 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेचं फक्त काय लक्षात ठेवायचं, दत्तात्रय भरणे समिती कायसाठी आहे, 33 कोटी जी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे त्याची चौकशी करण्यास संबंधित आहे. काहीतरी मॅटर आहे बाबा. ओके, दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवलं तरी प्रश्न आपला टॅकल करता येतो. त्यानंतर बघा न्यायमूर्ती चांदीवाल समिती. आता न्यायमूर्ती चांदीवाल समिती ही महत्वाची आहे बघा. का तर बघा ही समिती, आता हे गाजलेलं प्रकरण आहे सगळ्यांनाच माहित आहे. आयुक्त कोण, परमबीर सिंग काय, कशामुळं, माजी गृहमंत्री जे अनिल देशमुख आहेत यांच्यावर केलेल्या वसूल आदेशाच्या आरोपासंदर्भात चौकशीसाठी ही समिती आहे. ओके, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या वसूल आदेशाच्या, जे वसुली केलेली आहे, आता सगळ्यांनाच प्रकरण माहित आहे किती केलंय वसुली, आता प्रकरण चालू आहे. सगळं म्हणजे केलंय वसुली का नाही अजून ते सिद्ध झालं नसेल, पण ते प्रकरण चालू आहे. मग अनिल देशमुखजी यांच्याबद्दल या गृहमंत्री आणि परमवीर सिंग यांच्या चौकशी संबंधित समिती असं लक्षात ठेवायचं डोक्यात, काय बाकी जास्त कुठाने लक्षात नाही ठेवायचं. कोण कोणाचं नाव, अनिल देशमुख, वसुली प्रकरण आहे काहीतरी असं म्हणायचं, परमवीर सिंग जी याच्या संबंधात कोणती आहे, न्यायमूर्ती चांदीवाल समिती. कोणती, न्यायमूर्ती चांदीवाल समिती. आणि या समितीला कोणते अधिकार दिले रे, दिवाणी न्यायालयाचे अधिकार दिलेत. बघा महत्वाचा, दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आलेले आहेत समितीला डायरेक्ट. म्हणजे दिवाणी न्यायालयाचे म्हणजे देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबद्दल ही समिती चौकशी करणार आहे डायरेक्ट. कळलं. म्हणजे बघा पहिली भरणे समिती काय होती, 33 कोटी वृक्ष लागवड केले ते पूर्वी सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीसजींनी. तर त्या दोघांचं काय त्यांनी केलं, 33 कोटी ते वृक्षांची चौकशीसाठी किंवा खरंच केलंय का नाही हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. कोणी, दत्तात्रय भरणे समिती. आणि ही समिती चांदीवाल समिती काय, हे म्हणतात परमवीर सिंग यांनी काय वसुली करायला लावलंय, अनिल देशमुखजी वसुली प्रकरण, एवढं टार्गेट ठेवायचं आणि ते पैसे वसूल करायचे कोविड काळामध्ये काळात. ओके, मग असं त्यांचं म्हणणं होतं. त्यासाठी ही समिती कुठली, चांदीवाल समिती. त्यानंतर आपण बघू कुठली, बाळासाहेब पाटील समिती. आता बाळासाहेब पाटील समिती कायसाठी आहे रे, बाळासाहेब पाटील समिती ही सहकारासाठी, कुठली, सहकार मंत्री आहेत ते बाळासाहेब पाटील. आता जे आहेत त्याच्या संबंधित जनरली समिती असते बघा, तो मंत्री त्या संबंधित असते कार्यक्रम. बघा केंद्र सरकारनं बँकिंग नियमन कायदा 1949 केला आहे. आपण बँकिंगमध्ये बघितलंय मित्रांनो, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949चा आहे. मग या केलेल्या सुधारणांच्या राज्यातील सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम, म्हणजे या कायद्याचा सहकारी बँकांवर काय परिणाम होतो त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाबाबत शासनाला अहवाल सादर करण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. म्हणजे काय रे, सहकारी बँकांसाठी एवढं लक्षात ठेवा, सहकारी बँका आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949,
फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं? सहकारी बँका आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949. अध्यक्ष कोण आहेत मग? बाळासाहेब पाटील हे आहेत. या समितीमध्ये डॉक्टर शिंगणे आहेत, हसन मुश्रीफ आहेत, अनिल देशमुख होते, ओके, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, शंकरराव गडाख आणि विश्वजित कदम नाही होते. असो, फक्त कशासाठी समिती आहे एवढं लक्षात ठेवा. बाळासाहेब पाटील समिती म्हणलं काय, जो बँकिंग रेग्युलेटरी ऍक्ट 1949 आहे त्याचा परिणाम सहकारी बँकांवर कसा होतो किंवा काही उपाययोजना वगैरे असतील तर ते त्या संबंधित आहे. आणि ही जी आहे चांदीवाल समिती काय रे, परमवीर सिंगजी आणि अनिल देशमुखजी यांची चौकशी. आणि दत्तात्रय भरणे समिती कायसाठी आहे तर दत्तात्रय भरणे 33 कोटी वृक्ष लागवड जे करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसजी यांच्या काळामध्ये, तर त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती आहे. बघा आता दिलीप भोसले समिती. कोणती? दिलीप भोसले समिती काय संबंधित आहे? पण समिती आणि त्या समितीचा अध्यक्ष ते कशा संबंधित आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे याच्या पलीकडे जनरली प्रश्न येत नाही समित्या बघताना. हे एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही गरज नाही. पोर्टल देखील तसंच, पोर्टलचं नाव काय किंवा मग तो पोर्टल काय संबंधित आहे, दॅट्स इट. याच्या पलीकडे जायची गरजच नाही ना, प्रश्न जातच नाही. दिलीप भोसले समिती, दिलीप भोसले बघा कायसाठी आहे रे, मराठा रिझर्वेशन जे सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे, बॅन आणलेला आहे मराठा रिझर्वेशनला. तर मग आता दिलीप भोसले समिती काय संबंधित आहे, मराठा रिझर्वेशन संबंधित आहे, मराठा आरक्षण. मग मराठा आरक्षणाच्या कोणत्या बाबी संबंधित आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्यानंतर आपण काय केलं पाहिजे या संबंधित आहे. म्हणजे बघा काय, मराठा आरक्षणाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं 5 मे 2021 रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायाबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य शासनाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या आदेशाखाली विधी तज्ज्ञांची समिती स्थापन केली. एवढं लक्षात ठेवायची गरज आहे का रे? काहीच नाही. मग काय की मराठा रिझर्वेशन आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल, मग निकाल असा लागलाय तर मग मराठा रिझर्वेशनची समोरची आपली रणनीती काय असली पाहिजे या संबंधित ही समिती आहे. कुठली? दिलीप भोसले समिती. काय उपाययोजना करता येतील आपला मराठा रिझर्वेशन संबंधित? आता तर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलाय, मग कायदेशीर काही कारवाई करता येईल का आपल्याला? कायदेशीर म्हणजे काही अजून आपण कायदा करू शकतो का की जे काय याच्यामध्ये न्यायालयाच्या बाजूमध्ये बसेल, अशा सगळ्या गोष्टींची उपाययोजना करण्यासाठी मग काय अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांची समिती स्थापन केली. फक्त एवढं काय लक्षात ठेवा, दिलीप भोसले समिती कायसाठी आहे रे, मराठा रिझर्वेशन आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल, दॅट्स इट. जास्त पाठ करत बसायचं नाही. बघा आता याच्या अगोदर मी काय सांगितलं, बाळासाहेब पाटील समिती काय समितीत आहे म्हणलं रे, सहकारी बँका आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 बरोबर. मग ही देखील सहकारी बँकांसाठी आहे, पण ही नागरी सहकारी बँकांसाठी आहे. विश्वनाथ हे विश्वाचे नाथ म्हणून नागरी सहकारी बँकांच्या संरचनेवर सल्ला देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे, कोणाद्वारे स्थापन केलंय? रिझर्व्ह बँकेद्वारे. महत्वाचं आहे का, तर जेव्हा आरबीआय एखादी बँकिंगसाठी समिती स्थापन करते ती समिती महत्वाची असते, कारण बँकिंग संबंधित मायबाप म्हणून काम कोण करते? आरबीआय करते. सगळ्या बँकांची बँक म्हणून कोणती बँक काम करते? आरबीआय. व्यापारी बँकांची बँक, बँकांची बँक म्हणून आरबीआयने स्थापन केलेल्या बँकेचं म्हणजे कुठल्याही समितीचं महत्व असते. बघा नागरी सहकारी बँकांच्या संरचनेवर म्हणजे स्ट्रक्चरवर सल्ला देण्यासाठी मग काय लक्षात ठेवाल रे, फक्त एवढं लक्षात ठेवा, नागरी सहकारी बँक आणि कोणी स्थापन केले? आरबीआय. बस एवढंच. हे दोन मुद्दे माहित पाहिजे. काय संरचने देण्यासाठी काय काय ते सगळं त्यांनी वाक्य आपल्याला दिलेले असतात रेडीमेड, फक्त बघायचं, वाचायचं आणि निवडायचं. दुसरी समितीच नाही ना. नागरी सहकारी बँक आणि आरबीआयने स्थापन केले, दुसरी समिती आहे का यावर्षी? नाही ना. मग डायरेक्ट एकच कार्यक्रम आपला, थेटच मारायचं कोणाला? विश्वनाथन समितीला. म्हणजे काय म्हणायचं, नागरी सहकारी बँक आणि आरबीआय, बस. म्हणजे नागरी सहकारी बँकांसाठी त्याच्या संरचनेवर सल्ला देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही समिती स्थापन केलेली आहे. ठेवीच्या आधारे संरचना सुचविण्यासाठी ही स्थापना कर, काही देणे नाही बाकी. तेवढंच. कोणी स्थापन केली आणि कशासाठी आहे आणि त्याच्या अध्यक्ष कोण आहे, दॅट्स इट. त्यानंतर बघा जी किसन रेड्डी समिती. जी किसन रेड्डी समिती कायसाठी आहे रे, जे लडाख आणि जम्मू काश्मीर आम्ही दोन केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले 31 ऑक्टोबर 2019 रोजी, बरोबर ना, 2019 रोजी निर्माण केलेले आहे. तर बघा तर त्यातलं लडाख या केंद्रशासित प्रदेशात, लडाखमध्ये म्हणतोय लडाख, याच्यामध्ये भाषा, संस्कृती आणि भूमी या बाबींच्या संरक्षणाच्या मुद्द्याचं समाधान शोधण्यासाठी
किसन रेड्डी समिती स्थापन करण्यात आली. कोणती? किसन रेड्डी. कशासाठी आहे? काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, किसन रेड्डी. आपले रेड्डी का गेले तिकडं माहीत नाही, त्यांना म्हणायचं लडाखला गेले, फिरायला गेले काय माहीत, तिथली ते संस्कृती बघायला गेले, तिथली भाषा बघायला गेले, आणि भूमी बघू ना, आता भूमी तर ते पाऊलच ठेवले ना तिथं, असं म्हणायचं. काय म्हणायचं रे? मग किसन रेड्डीजी लडाख संस्कृती भाषा भूमी संपलं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, लडाख केंद्रशासित प्रदेशात भाषा संस्कृती भूमी या बाबीच्या संरक्षणाचा मुद्द्याचं काय समाधान शोधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली, किसन रेड्डी समिती. किसन रेड्डी समिती कायसाठी आहे? किसनराव आपले फिरत फिरत कुठे गेले? लडाखला गेले म्हणायचं, तिथली संस्कृती बघायला गेले, तिथली भाषा बिषा बोलायचा प्रयत्न करायले, उपाययोजना काही करता येतात का आपल्या बघायले ते. ओके, असं लक्षात ठेवा. जया जेटली समिती. कुठली? जया जेटली समिती. महिलांच्या विवाहाचं वय, आता नाव बघा, महिलाच आहे आणि महिलांच्या विवाहाचं आहे, असं कसं थोडंसं काहीतरी ट्रिक असलं पाहिजे डोक्यामध्ये. बघा, महिलांच्या विवाहाचं वय निश्चित करण्यासाठी, आणि केंद्र सरकारनं केलंय पण बघा, महिलांचं वय काय असं एक त्यांनी प्रस्ताव मंत्रालयानं पारित पण केले बरं काय, म्हणजे 18 वरून 21 वर्ष महिलांचं. पण त्याला अजून कितपत समोर मान्यता मिळते, कायद्यात रूपांतर होते बघू. आता 18चं काय झालं, 21 वर्ष करण्यात आलं महिलांचं. म्हणजे महिलांचं आता किती आहे विवाहाचं वय? 18 वर्ष. पुरुषांचं 21 वर्ष. आता महिलांचंच 18 वरून 21 आणणार आहेत. बरं झालं सर, MPSCच्या सगळ्या पोरला फायदा झाला होय रे, लय आनंद वाटते. जर समजा डायरेक्ट 25 वर्ष करून टाकलं आपलं, तर उगं तिथपर्यंत मायबाप कोणी गावातलं कोणी मागे लागत नाही. आता नुसतं गावात बी गेलं, रमेश माहीत तुझं आता वय 28-28 असेल बापू. होय काका, मग लगीन म्हणजे लगन बिगन करायचं होय की ना? आमच्या गंगाधरला तुमच्यापेक्षा 1 वर्षानं लहान होय, 3 लेकर झालेत. आता त्याला काय उत्तर द्यायचं? असे कायदे बिदे आले तर हे बंद पडतील. बाबा मी शिकालो, मला काही उद्या नोकरीला अडचण येईल असं तरी सांगता येते, बरोबर ना? बघा, म्हणजे 18 वरून मुलींचं 21 वर्ष करण्यात आले, आणि मुलींसाठी तर फायदा आहे बरं, चांगली गोष्ट आहे ती, आणि असलं पाहिजे थोडंसं वेळ. अजय कुमार भल्ला समिती. आता काय कळलं का? जया जेटली समिती काय? मुलींचं वय लग्नासाठीचं वय वाढवायचं, निश्चित करणं, म्हणजे थोडंसं वाढवायचं, विवाहाचं वय निश्चित करण्यासाठी, म्हणजे पुनर्विचार करण्यासाठी करणे, म्हणजे कुठलं 18चं 21 करायचं. आणि केलंय ते मंत्रिमंडळानं थोडासा त्याचा, या समितीचा थोडा पॉझिटिव्ह अर्थ काढलाय. असो, त्यानंतर बघा आता अजय कुमार भल्ला समिती कायसाठी आहे? भारत सरकारनं सर्व चीनच्या FDI जे आहे प्रस्तावाची पडताळणी, काही नाही असं लक्षात ठेवायचं. चायना FDI नुसते चायनाचं लय दिवस जायना, म्हणून आपला अजय भाऊ भले भले लोक फसले म्हणायचं, आणि त्यामुळं आम्ही चेक करायला आलो म्हणायचं. म्हणजे काय? पडताळणी. काही चायना FDI आता लय दिवस जायना, भले भलेगार झाले बाबा, म्हणजे अजय कुमार भल्ला. कुठली? पडताळणीसाठी समिती. दॅट्स इट. लय पण आपण डोकं लावायचं नाही पोरं इथं, खरं सांगतो मला, कारण समिती कशा संबंधित आहे दॅट्स इट, एवढंच माहिती असणं गरजेचं आहे. आता जानकी राम समिती उद्देश काय? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं प्राध्यापक जानकी राम यांच्या आदेशाखाली आपल्या आणि सायबर सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पुनर्लोकन करणं, यासाठी काही एवढी महत्त्वाची नाही ही समिती. म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ द्या, फक्त विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं म्हणजे विमाचा संबंधित काहीतरी आहे असं जानकीराम समिती, दॅट्स इट. लक्षात नाही ठेवला तरी चालेल, एवढी काही इथं इम्पॉर्टंट समिती असं नाही. बघा, नितीन पटेल मंत्रिगट. GST परिषदेनं ऑनलाईन गेमिंग, रेसकॉर्स आणि कॅसिनोद्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या मूल्यांकनाचे कायदेशीर तरतुदीत काही बदलासाठी काही एवढं महत्त्वाचं नाही. बघा, कॅबिनेट सचिवाचं कृती दल वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी करण्यासाठी केलेलं आहे ते. प्रल्हाद सिंह पटेल समिती. आता कायसाठी आहे बघा प्रल्हाद सिंह पटेल समिती? बघा, प्रल्हाद सिंह पटेल कायसाठी आहे रे? नदीसाठी आहे. नदी कुठल्या? सरस्वती नदीच्या पौराणिक, केंद्र सरकारनं 2 वर्षात 21 ते 23 पौराणिक सरस्वती नदीच्या अभ्यासाची योजना तयार करण्यासाठी या सल्लागार समितीची स्थापना केली. यापूर्वीच्या पॅनलचा कार्यकाळ 2019 मध्ये संपला होता. आता प्रल्हाद सिंह पटेल समिती स्थापन केली. पौराणिक कुठली? सरस्वती नदी. मग प्रल्हाद पटेलचं काय लक्षात ठेवाल? सरस्वती नदी.
प्रल्हाद सिंह पटेल सरस्वती नदीला गेले म्हणायचं. अय, केंद्र सरकारनं पुढील 2 वर्षात पौराणिक सरस्वती नदीच्या अभ्यासाची योजना तयार करण्यासाठी, म्हणजे प्रल्हादराव कुठे गेले? सरस्वती नदीला गेले आणि पुराण बघायला गेले, पुराणाचा अभ्यास करायला गेले, असं काहीतरी लक्षात ठेवा. फक्त सरस्वती नदी मात्र त्यात येऊ द्या, बाकी ते तुम्हाला तिथं बरोबर सगळं देतात. तर सरस्वती नदीचं काहीतरी करायला गेले असं देणार नाहीत. पौराणिक सरस्वती नदीचं अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली? किंवा मग काय प्रल्हाद सिंह पटेल समिती नुकतीच स्थापन करण्यात आली, ती कशा संबंधित आहे? काय मग सरस्वती नदी दिली त्यांनी काय असं ते बघा, ही जी आपली सराव पेपर असतात का ते काही पण देतात. सरस्वती नदीचं काय, सरस्वती नदीचा काय करायचं, गाळ काढण्यासाठी समिती आहे, असं काही टाकतात. ते आयोग तसं करत नाही, तेवढं असं खाली जात नाही. आयोग आहे ना सरळ थेट राहते. तुम्ही ते म्हणजे आयोगाला थोडं हे करू नका, खरं सांगतोय बरं का. एखादं चुकीच दिलं म्हणून काय झालं उत्तर. आता आयोग इथून पुढं लय हुशार होणार, म्हणजे तुमच्या माहितीच तो सांगतो. आयोगाचं कुठल्याही प्रकारचं एक खरं उत्तर एखादा चुकीचं झाला असेल तो कुठला याचा, पण तो समोर आयोगाची इथून पुढं कुठल्याही गोष्टीचं आयोग सतर्क झालेला आहे. सरस्वती नदीच्या अभ्यासाची योजना तयार करण्यासाठी या सल्लागार समितीची स्थापना केलेली आहे. यापूर्वीच्या पॅनलचा कार्यकाळ 2019 मध्ये संपला होता. आता बघा, HR नागेंद्र समिती आयुष मंत्रालयाने स्थापन केले. कोणी? आयुष मंत्रालयानं. कायासाठी आहे? आता हे महत्वाचं आहे बरं का. HR नागेंद्र, नाग्या बघ इकडं. नागेंद्र त्याचं नाव नागेश असते ना. मी खरं सांगतो बरं का, खरं तर मी काय म्हणतो, नागनाथ, गंगाधर असं नावं ठेवू नका. काय म्हणतात, नागनाथ म्हणलं की नाग्या म्हणतात, गंगाधर असलं गंग्या म्हणतात. पण ज्याचं नावच असं शॉर्ट होऊ शकत नाही तसं ठेवा. जनरली अभिजितला आब्या म्हणत नाहीत बघा, अभिजितच म्हणतात, जाऊ द्या म्हणतात. कशाला उघड लई जड जाते ते पण, बरोबर आहे का नाही? तसं बघा, नागेंद्र समिती, HR नागेंद्र समिती आयुष मंत्रालयाने स्थापन केले. काय संबंधित आहे? महत्वाचं बघा. काय रे? लोकसंख्येची उत्पादकता वाढविण्यासाठी एक साधन म्हणून योगाच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमलेली आहे. म्हणजे लोकसंख्येची उत्पादकता म्हणजे लोक आहेत, उत्पादकता नुसतं खायला आणि झोपायला. योगा सकाळी केलं, लवकर उठतील कडू, त्या निमित्तानं बरोबर त्यांची काय काम करण्याची क्षमता वाढल, उत्पादकता वाढल. यासाठी कुठली समिती? नागेंद्र समिती, HR नागेंद्र समिती. लोकसंख्येची उत्पादकता वाढवण्यासाठी एक साधन म्हणून योगाच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. JB मोहोपात्रा समिती पॅन्डोरा पेपर्स, काही नाही बघा. मोहोपात्रा समिती काय? पॅन्डोरा पेपर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि संस्था यांच्याविषयी चौकशी करण्यासाठी ही समिती आहे. पॅन्डोरा पेपर्स एवढं लक्षात ठेवलं चालेल, चौकशी काहीतरी आहे बाबा. ज्योतिरादित्य सिंधिया समिती, काय रे? ज्योतिरादित्य सिंधिया समिती विमान वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूक अडचणी सोडण्यासाठी समिती आहे. ओके. आशिष शिरोडहनकर काय रे? केंद्र सरकारनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधीच्या बाबीची काय अपील दाखल करण्यासाठी, म्हणजे डिरेक्ट इनडिरेक्ट टॅक्सच्या बाबतीत संबंधित आहे. कुठली? आशिष शिरोडहनकर. आणि ही महत्वाची आहे, ही मात्र लक्षात ठेवलीच पाहिजे. कोविड काळामध्ये मित्रांनो शिक्षणाची वाट लागली. खरं सांगतो, जे आहेत एज्युकेशनची सगळा फज्जा उडाला आणि लहान लेकरांचं तर शिक्षणाचा वाटच लागली. हे सत्य आहे. कस्तुरी रंगन समिती कायसाठी आहे? इस्रोचे प्रमुख होते. राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने या समितीची स्थापना केली आणि कोविड काळामध्ये जे शिक्षणाचं सगळं अडचण निर्माण झाले त्याचा पुनर्विचार करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी देखील कस्तुररंगन समिती स्थापन करण्यात आली. कस्तुररंगन कासाठी? मग नवीन राष्ट्रीय धोरण असेल किंवा मग कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यासंबंधी देखील कस्तुररंगन समिती आहे. त्यानंतर बघा, कॉन्रॅड संगमा समिती. काय? कॉन्रॅड संगमा समिती काय? कोरोनावर उपचार करण्यासाठी साहित्यावर वस्तू आणि बघा काही नाही. कॉन्रॅड संगमा समिती काय? बघा, GST जे आहे सगळ्यावर लावायचे. आता तर सगळ्यावर लावतात ना रे GST, पण काय कोविड काळामध्ये जे आरोग्याच्या संबंधित जे काही इन्स्ट्रुमेंट्स होते मग त्यावर टॅक्स लावायचा का नाही, का कमी करायचा, याच्या संबंधित समिती होती. बघा, कोरोनावर उपचार करण्यासाठी साहित्यातून वस्तू व सेवा कराचं प्रमाण म्हणजे
काय करण्यासाठीच्या साहित्यावर वस्तू व सेवा कराचं प्रमाण ठरविण्यासाठी वित्त मंत्रालय मंत्रिगटाची स्थापना केली होती. कोरोनावरील औषधे व साहित्यावरील वस्तू व सेवा कर कमी करून 5% करण्याची शिफारस या मंत्रिगटाने केली. म्हणजे काय, जीएसटी कशाचं कमी करायचंय, जे कोरोनासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वस्तू आहेत, ओके, त्याच्यावरचं काय करायचं, जीएसटी कमी करण्यासाठी ही समिती होती. म्हणजे यांनी सांगितलं 5% कमी करा, 5% पर्यंत कमी करा. यासाठी ही कॉन्ट्रॅक्ट संगमा समिती होती. न्याय राकेश कुमार जैन यांची लखीमपूर SIT देखरेखीवर नियुक्ती. म्हणजे काय, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या SIT देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 17 नोव्हेंबर 2021 रोजी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची नियुक्ती केली. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, का सुप्रीम कोर्टानं स्थापन केले म्हणून. कोणतं, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या SIT. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आपण काय लक्षात ठेवायचं, न्याय राकेश कुमार जैन यांची लखीमपूर हिंसाचार, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी राकेश कुमार जैन यांची समिती स्थापन केली. दॅट्स इट, एवढंच. जास्त केला तर मग अवघड होईल. कस्तुररंगन समिती मी आता सांगितलं, केंद्र अभ्यासासाठी आहे फक्त, बाकी काही नाही बघा. निव्वळ अभ्यास म्हणलं की कस्तुररंगन म्हणायचं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आणि शालेय शिक्षण क्षेत्रातील रोडमॅप तयार करण्यासाठी, कोरोना काळामध्ये सगळं बुडलं होतं ना रे, कयाचा अभ्यास आणि कयाचं काय, मग 2 वर्ष काहीच नव्हतं बरं का, नुसतं खायचं, नुसतं खेळायचं, फिरायचं. पोरं विसरून गेल ते आपली शाळा आहे, आपला काहीतरी अभ्यास आहे, आणि निक्का मोबाईलचा नाद लागलाय पोरला. का, पोरं काय केली माहिती आहे कोरोनामध्ये, बाप पण येडी. आता बापाला इतकं दिवस लय शाळेमुळं पोरांचं ताप कमी झाला होता, मायबापाला पण, जाय बापू शाळेत, पोरग शाळेत गेले, ती धिंगाण नाही, काही नाही. त्याचा खरा नाद कळाला, म्हणजे खरं पोरग कसं सांभाळायचं, कसं शाळा कशी सांभाळत त्याला आता कळाले. शिक्षकांचं महत्त्व, शाळेचं महत्त्व. याच्या आयला करणं तर करणं अभ्यास, शाळेत जाऊन गप्तर राहील म्हणलं, खरं आहे का नाही, नुसती उड्या मारलं, नुसतं धिंगाणा. आणि दुसरी गोष्ट, पप्पा ते ऑनलाईन शिक्षण सुरू झालं बरं का, आता मोबाईल मला 100%च लागते. तर बाप पहिले मोबाईल देत नव्हतं, अभ्यास कर. बापालाही वाटलं होतं झालं ऑनलाईन शिक्षण झालं, माहीत नसणारे काय अनपड असणारे वडील मोबाईल घेऊन देत. पोरग मोबाईलमध्ये काय ते ऑनलाईन बघायला कधी काय असते. आता शिकलेल्या बापा असेल थोडं बघल, आणि शिकलेल्या बापाला टाईम नाही. सांगतो दोन गोष्टी आहेत, शिकल्या वडिलाला टाईम नाही, आणि अनपड शिक्षक जे अनपड वडील आहेत बिचारे, जे अशिक्षित आहेत, त्यांना कळतच नाही बिचाऱ्यांना, आणि त्यात हे लय फायदा घेते. सगळे घेतच नाही पण फायदा फुल घेणार. पप्पा ऑनलाईन चालू आहे, आणि ती गेम खेळते, म्हणजे मोकार गेम, असा नाद लागला ना त्याला, विषयच नाही. झोडपत घेऊन बसाले मोबाईल शेतात, काय सांगायचं तुम्हाला. बघा, कस्तुरीरंगन समिती, केंद्र सरकारनं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी आणि शालेय शिक्षण क्षेत्रातलं रोडमॅप तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या 12 सदस्य. आता ही सगळी पिढी जी या 2 वर्ष गेलेली आहेत, ही 2 वर्षामधली जेवढी पोरं आहेत, ही जेवढं 1ली ते 4थी पर्यंतची जी पोरं होती ना, त्यांना जर समजा खरं जर समोरचं जर एज्युकेशन प्रॉपर नाही दिलं, त्यांचं जर कव्हर नाही केलं तर अवघड आहे बघा, खरं सांगतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याचा मसुदा तयार करण्यासाठी ही यांच्याच अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली ती कस्तुररंगन समिती. शिक्षण आणि काय शैक्षणिक धोरण बिरण काय म्हणलं आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा म्हणलं तर कस्तुररंगन समिती म्हणायचं. डोळे झाकून सांगायचं, ए बापू ऐकलं का. श्यामला गोपीनाथ समिती. कोणती, श्यामला गोपीनाथ समिती. नवीन बँक परवान्याची तपासणी करण्यासाठी RBIची 5 सदस्यीय समिती आहे श्यामला गोपीनाथ समिती. आणि मराठा प्रमाण लेखन निश्चितीकरण समिती, काही गरज नाही याचं, काय नाही, निवळ काहीतरी दिलेलं आहे. हा लखीमपूर खिरी हिंसाचाराचा आयोग देखील स्थापन करणार आहे. याची कोणती समिती सांगितली, राकेश कुमार जैन समिती केलं, बरोबर ना. लखीमपूर खिरी हिंसाचार काय रे, कुठलं सांगितलं, कुठलं हिंसाचार. मग त्यानंतर सेटलमेंट ऑर्डर आणि चक्रवाढ सल्लागार समिती विजया सी डामा यांच्या अध्यक्षतेखाली CBI तर्फे समिती स्थापन करण्यात आली. आणि जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती कोणती आहे बघा, जलयुक्त शिवार 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली होती. जलयुक्त शिवार योजना त्यांनी सुरू केली होती. मग त्याची चौकशी करण्यासाठी जलयुक्त शिवार माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या आदेशाखाली, कुणाच्या, विजय कुमार यांच्या आदेशाखाली, विजय कुमारच्या आदेशाखाली जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीची समिती स्थापन करण्यात आली.
समितीत कोण? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आहेत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे, मृदा संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे संचालक यांचाही समावेश आहे. पण फक्त एवढं लक्षात ठेवा, जलयुक्त शिवार चौकशी करण्यासाठी कोणती समिती काय कुठली आहे रे? विजय कुमार समिती. समित्या जवळपास संपलेत. आता आपण ॲप्स आणि पोर्टल्स बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर कोणत्या समित्या असतील तर मी सांगतो, एक्स्ट्रा कोणत्या समित्या असतील तर. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी आरक्षणाच्या निकषाचं पुनर्वलोकन करणं यासाठी अजय भूषण पांडे समिती स्थापन केली. म्हणजे राज्यघटनेच्या 15 कलम जे आहे त्याच्या तरतुदी संदर्भात आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी EWS आरक्षणाच्या निकषानं कोणती समिती आहे रे? EWS आणि आर्टिकल 15 याचं काहीतरी भानगड आहे. अशी समिती कोणाची आहे? पांडेची आहे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर नवीन स्टार्टअप्स, प्रवेगक आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी अनुकूल वातावरण विकसित करण्यासाठी अजय प्रकाश साहनी यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि GST संबंधित समिती जर म्हणलं त्रुटी दूर करण्यासाठी तर आपले अजित पवार थेट बोलणारे आणि थेट काम, आणि कामाच्या बाबतीत खरंच अजित पवार यांचं काम चांगलं आहे बरं का. मी कुठल्याही पक्षाचा नाही, पण सांगतोय की काम चांगलं आहे. चांगलं म्हणायचं, आपण नागरिक आहेत. इस्रायली स्पायवेअर पॅक्ससद्वारे भारतातील मान्यवर जे पाळत ठेवण्यात आलेले आहे त्याच्या चौकशीसाठी समिती कोणती रे? न्यायमूर्ती रवींद्रन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ओके. आणि दुसरी अजून महाराष्ट्राच्या समित्या जर म्हणलात तर महाराष्ट्राच्या समित्या राज्यात ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करणे. शेगावकर समिती स्थापन केले राज्यात ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी. कोणती? शेगावकर समिती. आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एकांकी तंत्रज्ञान विद्यापीठात टेक्निकल युनिव्हर्सिटी दर्जा देण्यासंदर्भात अभ्यास करणं अभंग वाघ यांची आणि विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली कोणतरी राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी, अल्पसंख्याकासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण जाहीर करण्यासाठी कुठली? विशाल सोळंकी. आणि शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्त आहेत. शेखर गायकवाड माहिती आहे सगळ्यांना. राज्यात साखरेचे उत्पादन जास्त होत असल्यामुळे इथेनॉल निर्मितीचा प्राधान्य देण्यासाठी इथेनॉल निर्मितीचं धोरण निश्चित करण्यासाठी मात्र कुणाची रे? शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार राज्यात. आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या बेकायदा फोन टॅपिंगच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी मात्र कोण? मुंबईचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे, ती त्रिसदस्यीय. आणि ढवळे समिती, न्याय AK ढवळे समिती जी आहे राज्यातील खाजगी शाळांच्या शुल्क रचनेचं पुनर्परीक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात येणार आहे. ओके. आणि आता यानंतर आपण पोर्टल बघू, कोणकोणते वेगवेगळे पोर्टल आहेत. बघा, कोविन. आता कोविन पोर्टल तर सगळ्याला माहिती आहे, काय सांगायची गरज आहे का रे? कोविन पोर्टल कायसाठी आहे रे? कोविन पोर्टल माहिती आहे ना? कोविन कायसाठी आहे रे? लसी म्हणजे वॅक्सिनेशन संबंधित. बघा, भारत सरकारनं कोविड-19 लसीची नोंदणी करण्यासाठी तयार केलेलं पोर्टल आहे. सर्वांना मोफत लसी देण्यासाठी आहे. इथं कोविड सगळेच आहे, कोणती जे पाहिजे ते लस आहे, कळलं का? आणि फोकट आहे, फोकट म्हणजे फ्रीमध्ये सगळं. सुगम्य भारत ॲप सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयानं दिव्यांग आणि युद्ध कार्य वृद्ध लोकांची समस्या सोडवण्यासाठी तयार केलेलं ॲप आहे. म्हणजे कायसाठी आहे? दिव्यांग आणि वृद्ध लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. कोणता आहे? सुगम्य भारत ॲप. मग विचारतात युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी ॲप आहे, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ॲप आहे, असं टाकतात. मग काय लक्षात ठेवायचं? इथं सामाजिक आणि विशेष सहाय्य मंत्रालयानं, आता हे तर लक्षात राहील रे, सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्रालय, पण दिव्यांग आणि वृद्ध लोकांची समस्या सोडवण्यासाठी आहे. कायसाठी आहे तेच माहित नसते आपल्याला. मग हे सुगम्य भारत ॲप कायसाठी आहे? वृद्ध लोकांची समस्या सोडवण्यासाठी आहे. त्यानंतर बघा आता दोस्त फॉर लाईफ. कोणतं? दोस्त फॉर लाईफ कायसाठी आहे? केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजे CBSE बोर्डानं विद्यार्थी व पालकांना मानसिक व स्वास्थ्यविषयक सल्ला देण्यासाठी. आता बऱ्याच कोविड काळामध्ये लय गरज पडली होती यांची खरं तर. ओके. कुठली? मानसिक व स्वास्थ्यविषयक सल्ला देण्यासाठी. कोणाला? विद्यार्थी व पालकांना. ही समिती कुठली? हे ॲप होतं कोणतं? दोस्त फॉर लाईफ. आत्मनिर्भर कृषी
आत्मनिर्भर कृषी. हे काय रे, केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना शेती व हवामान विषयक माहिती देण्यासाठी ॲप तयार केले. कोणी केले? केंद्र सरकारनं. लक्षात ठेवा, आत्मनिर्भर कृषी कायसाठी आहे रे ॲप? कायसाठी आहे हे ॲप? कायसाठी आहे? तर शेती व हवामान विषयक माहिती देण्यासाठी आहे. शेती आणि हवामान विषयक माहिती देण्यासाठी आहे. नंतर ई श्रम पोर्टल. आता याच्यावर पोर्टलवर विचारतात आणि किंवा ॲपवर विचारतात म्हणून सांगतोय. ई श्रम पोर्टल कायसाठी आहे? भारत सरकारनं श्रमिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे पोर्टल आहे. कोणाला? श्रमिकांना आत्मनिर्भर व सशक्त बनवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलं आहे, ई श्रम पोर्टल. त्यानंतर PM दक्ष पोर्टल कायसाठी आहे? बघा कायसाठी आहे? कौशल्य विकास योजनांना लक्षित समूहासाठी सुलभ बनवण्यासाठी आहे, बाकी काही नाही. सेक पोर्टल काय रे? सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयानं वरिष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी हे पोर्टल आहे. कोणतं? वरिष्ठ नागरिकांना, SAGE पोर्टल. ओके. फिट इंडिया ॲप. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी फिट इंडिया कार्यक्रमात 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व्यक्तिगत प्रशिक्षणासह फिटनेस मार्गदर्शन करणारं काय हे ॲप लॉन्च केले. फिटनेस बद्दल मार्गदर्शन करणारं कोविडमध्ये. पोर्टल नॉर्मल आहेत का एवढं? नदी को जानो ॲप. आता नदी को जानो म्हणजे नदी संबंधीचं असणार आहे. नदी को जानो म्हणजे का दुसरंच जानो का? जानो इकडे बघा. जानो म्हणजे जाणून घेणे. आता जानो म्हणजे दुसरंच काढसाल, जानू नाही, जानो. बघा, नदी को जानो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ॲपचं उद्घाटन केलंय. ॲपचा उद्देश काय? भारतातील सर्व नद्याविषयी माहिती एकत्र करणे. महत्वाचं आहे बघा, भारतातील सर्व नद्याविषयी माहिती एकत्र करण्यासाठी हे कोणतं? नदी को जानो हे ॲप सुरू करण्यात आलंय. ई रुपी काय रे? ई रुपी हे एक डिजिटल पेमेंट काय रे? व्हाउचर आहे. असंही विचारतात, मग काय बाबा हा काय ई रुपी काय आहे? हे असंच आहे, हे तसं आहे, असे वाक्य टाकतात. मग काय ते? एक डिजिटल पेमेंट व्हाउचर आहे. ई रुपी काय आहे? एक डिजिटल पेमेंट व्हाउचर आहे. डिजिटल पेमेंट कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस करण्याचं साधन आहे. प्रगती पोर्टल कायसाठी आहे? भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LIC ना आपल्या अधिकाऱ्यांच्या विशेष उपयोगासाठी आहे, म्हणजे LICच्या अधिकाऱ्यांसाठी आहे बाबा. कोणतं? प्रगती पोर्टल. एवढं लक्षात ठेवा, बाकी काय असं गरज नाही. योगा ॲप नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं आहे बघा. नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनी या ॲपचं उद्घाटन केलंय. या ॲपवर योगाचा अभ्यास आणि प्रशिक्षण देणारे विविध भाषेतील व्हिडिओज आहेत. मग असंही टाकतील काय? योगाचा अभ्यास प्रशिक्षण देणारे विविध काय आहेत इथं लेख आहेत, असे काही टाकतील. मग काय? भाषेतील व्हिडिओज आहेत. सुपेस पोर्टल बघा काय? सर्वोच्च न्यायालयानं मोठ्या प्रमाणात फाईल होणाऱ्या केसेसच्या निवाडा करण्यासाठी, हे महत्वाचं आहे बघा, सुप्रीम कोर्टाचं आहे काय? फाईल जे आहेत, फाईल होणाऱ्या केसेसच्या निवाडा करण्यासाठी न्यायाधीशांना मदत करण्यासाठी हे पोर्टल निर्माण केलेलं आहे. म्हणजे केसेस संबंधित आहे, फाईल संबंधित आहे, सुप्रीम कोर्टाने केलं आहे असं लक्षात ठेवायचं. ई छावणी पोर्टल आता छावणी संबंधित असणार आहे. 62 छावणी बोर्डातील रहिवाशांसाठी जीवनशैली सुधारण्यासाठी आहे. जीवनशैली सुधारण्यासाठी आहे ई छावणी पोर्टल आहे. प्रिझम पोर्टल कोणता आहे बघा? ई प्रिझम पोर्टल काय संबंधित आहे रे? विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने 2011 पासून मंजूर केलेले सर्व प्रकल्पाची संपूर्ण माहिती प्रदान करेल. यामध्ये निधी, स्थिती, संशोधन, पेमेंट यासारख्या प्रकल्पाचं उत्पादन तपशील समाविष्ट आहे. नमस्ते योग ॲप योगाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी हे केलेलं आहे. कुठलं? नमस्ते योग ॲप. योगसाठी 2-3 झाले बघा ॲप. मेरा राशन ॲप. आता काय राशन ॲप म्हणजे राशन मिळणार आहे तुला, दुसरं काय मिळणार आहे का? मेरा राशन ॲप रोजगारासाठी दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या राशन कार्डधारकांना म्हणजे कार्डधारकांना जवळचं स्वस्त धान्य दुकानात शोधण्यासाठी हे महत्त्वाचं आहे बघा. राशन तर मिळणार आहे, पण कोणाला? रोजगारासाठी दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या म्हणजे मराठवाड्यातून विदर्भात जाणाऱ्या किंवा कुठे म्हणजे मध्य प्रदेशात जाणाऱ्या कार्डधारकांना जवळचं स्वस्त धान्य दुकान शोधण्यासाठी मदत करणार आहे. कोणतं? मेरा राशन ॲप. कार्बन वॉच पोर्टल कायसाठी आहे रे? चंदीगड केंद्रशासित प्रदेश हा कोणत्याही व्यक्तीचं कार्बन फूटप्रिंटची माहिती देणारं ॲप सुरू करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे. असंही विचारतील बरं का, हे प्रश्न महत्त्वाचा बघा. काय? चंदीगड केंद्रशासित प्रदेश हा कोणत्याही व्यक्तीचं कार्बन फूटप्रिंट
ची माहिती देणारं ॲप सुरू करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे. महत्त्वाचं आहे अत्यंत. ऑनलाईनवर याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. काय डॅडॅश केंद्रशासित प्रदेश हा कोणत्याही व्यक्तीचं कार्बन फुटप्रिंटची माहिती देणारं ॲप सुरू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे असं वाक्य टाकतील. मग ती म्हणते आहे ना सर मला काय माहीत नाही बरं काय कार्बन फुटप्रिंटच माहीत काय माहीत असणार आहे सर. आपल्याला तुला काय माहीत असायची गरज आहे. फक्त लक्षात ठेव पहिलं कार्बन फुटप्रिंट तयार करणं कोणतं राज्य कोणतं आहे केंद्रशासित प्रदेश? चंदीगड. किंवा कोणतं राज्य आहे? राज्य नाही सर केंद्रशासित प्रदेश आहे. कोणता आहे मग? चंदीगड. संपलं. मानस ॲप भारतीय नागरिकांच्या मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी म्हणजे काय मानसिक आरोग्यासाठी मानसच आहे. मानस मानसिक मानस मानसिक असं लक्षात ठेव. ए बापू कू ॲप कू ए कू कू काय रे? कू हे ट्विटरला पर्याय म्हणून हे ॲप सुरू केले. उद्यम सारथी ॲप कार्य यूपी सरकारनं युवकांना रोजगारविषयक माहिती देण्यासाठी हे ॲप सुरू केले. उद्यम सारथी ॲप. आणि मधुक्रांती पोर्टल मधुमक्षीसाठी असणार आहे. मधुक्रांती म्हणजे कुणासाठी असणार आहे रे? मधुमक्षिका मधमाशी मंडळाच्या मधुमक्षिका पालन व मध मोहिमेअंतर्गत उपक्रमांतर्गत हे पोर्टल सुरू केलं आहे. मधुमक्षिक पालन करण्यासाठीचं ऑनलाईन पोर्टल आहे. कुठलं? मधुक्रांती पोर्टल. नावातच आहे जवळ जनरली ई संता. ई संता काय रे? वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मत्स्य उत्पादनाची खरेदी विक्री करण्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. हे थोडं वेगळं आहे विचारू शकतात. ई संता काय आहे बाबा? काय मग मत्स्य उत्पादनाची खरेदी विक्री करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बाजाराचं उद्घाटन केले. इलेक्ट्रॉनिक बाजार आहे. प्रणित पोर्टल काय रे? प्रणित पोर्टल काय? पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ई ट्रेडिंग प्रक्रिया पारदर्शक काय नाही एवढं महत्त्वाचं. ई गोपाला ॲप डेअरी विकास. गोपाला म्हणजे काय येणार आहे? गोपाल गाय डेअरी. MSM ई प्रेरणा काही नाही एवढं. बालरक्षक ॲप विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे. शालबाह्य विद्यार्थ्यांना शोधण्याची प्रक्रिया ॲपद्वारे केली जाते. कुठलं? बालरक्षक ॲपनं. आणि सतर्क नागरिक ॲप जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते सतर्क नागरिक नावाच्या मोबाईल ॲपचं अनावरण करण्यात. ॲपचं उद्दिष्ट काय? भ्रष्टाचाराला आळा घालणे. सतर्क नागरिक ॲपचं काय रे? भ्रष्टाचाराला आळा घालणे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही नाही एवढंच बघा. हे एकदम स्पीडनं जरी बघून घेतलात तरी चालेल. पण समिती आणि पोर्टल एखादा प्रश्न आला तर उद्या आपला जाऊ नये यासाठी मी हे घेतलेलं आहे. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.